जीवघेणे ठरत आहेत। येत्या 26 नोव्हेंबरला सोलापूर शहरामध्ये संविधान बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आंबेडकरी चळवळीतील वृद्ध नेत्यांनी पुढाकार घेऊन संविधान बचाव समितीच्या माध्यमातून वज्रमूठ बांधण्याची घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला। त्यांच्या ताफ्यात असलेल्या अग्निशमन दलाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जे वाहन आहे ते शेजारच्या खड्ड्यामध्ये पलटी झालं होतं। सोलापूर हैदराबाद रस्त्यावर धाराशिव जिल्ह्यातील जळगावमध्ये 7.7% दुबार मतदार असल्याचा मोठा खुलासा करण्यात आलेला आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता नेमकी काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोलापूर हैदराबाद रस्त्यावर धाराशिव जिल्ह्यातील अणदूर जवळ भीषण अपघात झाला। टायर फुटल्यानं एका जीपनं ट्रॅक्टरला धडक दिली आहे। जालन्यामध्ये मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। पोलिसांकडून आता आरोपींचा शोध घेण्यात येतोय। आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।